in your book and look on the page number 31. Extract number 2. Extract number 2. Extract number 2 from the sun was now ascending the sky. पासून he just felt a bit dizzy. तिथपर्यंत पॅसेज आहे. एक्स्ट्रॅक्ट नंबर 2 आहे. सगळ्यांनी पुस्तकामध्ये लक्ष द्या. पुस्तक काढून बसा. Extract 2. The sun was now soon felt a bit dizzy. इथपर्यंत आपला उतारा 2 आहे. चला इकडे लक्ष द्या. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. तर सूर्य हा आता वर येत होता आणि ते दक्षिणेकडे तोंड करून जे त्यांचं लेज होतं त्याच्यावर प्रकाशत होता, म्हणजे त्याच्यावर उजाळा देत होता. त्या लेजला काय देत होता? उजाळा देत होता. म्हणजे सूर्याचा जे प्रकाश आहे ते त्या लेजच्या दिशेने पडत होता. The sun was ascending down the sky, blazing on his ledge. तर सन हे कशावरती ब्लेझिंग देत होता? त्या लेजवरती प्रकाशित होता. द फेस द साऊथ, आणि त्या लेजचा फेस कोणत्या दिशेला होता? साऊथ दिशेला होता. कोणत्या दिशेला होता? साऊथ. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. तर त्याला अधिकच गरमी जाणवत होती. त्या सीगलला अधिकच जास्त गरमी जाणवत होती बिकॉज ही डिड नॉट ईट एनिथिंग द प्रिव्हियस नाईटफॉल. तर ते अगोदरच्या रात्रीपासून त्यानं काहीच खाल्लं नव्हतं. सो ही फील्ड मोर हीट. त्याला जास्त गरमी जाणवत होती. कारण का? तर अगोदरच्या रात्रीपासून त्यानं काहीही खाल्लेलं नव्हतं, म्हणजे त्याच्या पोटामध्ये काहीही नव्हतं. म्हणून ते जे सूर्याचा जे प्रकाश होता ते अजून जास्त त्याला हीट वाटत होतं. काय वाटत होतं? हीट, म्हणजे जास्त गरमी वाटत होती. अंडरस्टँड? ही फेल्ट द हीट. त्याला काय वाटत होती? गरमी वाटत होती. बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल, ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. पण त्याने काय केलं की हळूहळू आपलं जे त्या लेजच्या बाहेर आला आणि त्याने बाहेर पाऊल टाकलं आणि किनाऱ्यावरती गेला. कुठे गेला? किनाऱ्यावरती. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक. तर त्याने कुणीकडे स्टेप टाकले? ब्रिंककडे. कुणीकडे? ब्रिंककडे ऑफ द लेज. तर त्या लेजच्या किनाऱ्याकडे त्याने स्टेप म्हणजे पाऊल टाकले. अँड स्टँडिंग ऑन वन लेग with the other leg hidden under his wing. आणि त्याने आपला दुसरा पाय पंखाच्या खाली लपवून एका पायावर उभा टाकला. कोण? सीगल एका पायावर उभा टाकला. किती पायावर उभा टाकला? He was standing on one leg. He had stood one leg. तर त्याने एका पायावर उभा टाकला होता ते पक्षी. And standing on one leg with the other leg hidden under his wing. तर त्याने दुसरा जे पाय आहे ते कशाखाली लपवला होता? पंखाखाली. आणि किती पायावर उभा टाकला होता? हायडन म्हणजे काय? लपवणे. हायडन म्हणजे काय? लपवणे. तर त्याने आपला एक पाय पंखाखाली लपवला आणि एका पायावर उभा टाकला. किती पायावर उभा टाकला? एका पायावर. He closed one eye
then the other and pretend to be falling asleep. तर त्याने एका पाठोपाठ एक आपले डोळे बंद केले आणि तो झोपल्याचं सोंग घेतलं. प्रिटेंडिंग म्हणजे काय रे? प्रिटेंडेड मीन्स काय? ढोंग करणे. तर त्याने एका पाठोपाठ दोन्ही डोळे मिटले. ही क्लोज्ड वन आय देन द अदर आय. प्रिटेंडेड टू फॉलिंग asleep. तर त्याने अगोदर एक डोळा बंद केला, पुन्हा दुसरा बंद केला, म्हणजे एका पाठोपाठ एक असे डोळे बंद करून त्याने झोपण्याचं ढोंग केलं. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरी सुद्धा त्याच्या परिवारातल्या लोकांनी कोणी त्याची दखल केली नाही. डिड नॉट टेक केअर एनीवन टू हिम. तर त्याची कोणीही केअर केली का? नाही. तर त्याची कोणी दखल केली नाही, त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. त्यानं झोपल्याचं सोंग करत होता. काय करत होता? ही saw his two brothers and his sister laying on the plateau dozing with their heads sunk into their necks. तर त्याने बघितले की त्याचे दोन भाऊ आणि बहिणी हे आपले जे मान आहे ते पंखाखाली टाकून त्या पठारावरती त्यांनी डुलक्या घेत पडले होते. कुठे पडले होते? पठारावरती डुलक्या घेत पडले होते. कोण? त्या सीगल्सचे ब्रदर्स अँड सिस्टर, म्हणजे त्याचे दोन भाऊ आणि एक बहीण आपले जे मान आहे ते पंखाखाली घालून ते कुठे पडले होते? डुलक्या घेत पठारावरती पडले होते. ते याच्याकडे लक्ष दिले का? नाही. दे डिड नॉट नोटीस हिम. त्याच्याकडे ते लक्ष दिले का? नाही. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बीक. आणि त्याचे वडील आपली जे पांढरी शुभ्र जे पाठ आहे ते साफ करण्याच्या नादात होते. ते चोचीने आपल्या पाठीवरचे जे पीस होते ते काय करू लागले? त्याने साफ करू लागले. प्रिनिंग मीन्स काय? प्रिनिंग मीन्स काय? हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. तर त्याच्या पांढऱ्या शुभ्र पाठीवरचे पीस आपल्या चोचीने तो साफ करत होता. कोण? द सीगल्स फादर. द सीगल्स फादर. तर काय करत होते सीगल्सचे फादर? त्याचे पीस साफ करत होते चोचीने. ओके. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. अँड लुक, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. त्याची आई मात्र त्याच्याकडे पाहत होती. त्या सीगल्सची आई मात्र त्याच्याकडे पाहत होती. लुकिंग मीन्स काय? पाहणे. ॲट हिम मीन्स त्याच्याकडे. तर त्याची आई कोणाकडे पाहत होती? सीगल्सकडे. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. त्याची आई मात्र त्याच्याकडे पाहत होती. भाऊ बहिणी त्या पठारावरती डुलक्या घेत पडलेले होते. वडील मात्र त्याचा ते आपलं पाठ साफ करत होता त्या चोचीने, आणि आई मात्र त्या सीगलकडे पाहत होती. अंडरस्टँड? ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम. तर ती एका उंच वट्यावर थांबलेली होती. कुठे थांबलेली होती? एका उंच वट्यावर. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम ऑन द प्लॅटो. हर व्हाईट ब्रेस्ट थर्स्ट फॉरवर्ड. तर तिची पांढरी शुभ्र छाती पुढे करून ती एका उंच वट्यावर आपल्या पिल्ल्याकडे पाहत थांबलेली होती. कोण? सीगल्स मदर. कशावरती थांबलेली होती? उंच वट्यावर थांबलेली होती. आणि काय करत होती ती? पाहत. नाउ अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक. तर ती आपल्या चोचीने त्या मासाचे तुकडे फाडत होती आणि तिची जी चोच आहे इकडे तिकडे खडकावर घासून ती धारधार करत होती. तिची चोच जे आहे इकडे तिकडे खडकावर घासत होती. म्हणजे त्या पायामध्ये धरलेला जे माशाचा तुकडा आहे त्याचे ते तुकडे काय करत होती? फाडत होती. आणि तिची चोच कुठे घासत होती? रॉक वरती. रॉक मीन्स काय? नाउ अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश. तर ती पुन्हा पुन्हा त्या फिशचे तुकडे काय करत होते? फाडत होते. टोर मीन्स काय? दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक. तर ते आपल्या पायामध्ये धरलेला जे माशाचा मासा आहे त्याचे तुकडे फाडत होते आणि ते इकडं तिकडं चोंच घासत होते. स्क्रॅप्ड मीन्स काय? घासणे. चोंचीला धार लावणे, धारदार बनवणे, शार्पन. द साइट ऑफ द फूड मॅडेन हिम. आणि त्या अन्नाच्या दृश्याने त्याला मात्र वेड लावलेला होता. तो खुळवून गेलेला होता.
त्याला वेडं कसं केलेलं होतं, बिकॉज ही डिड नॉट ईट एनिथिंग द प्रिव्हियस नाईट. तर त्याने आदल्या रात्रीपासून काहीच खाल्लं नसल्यामुळे त्याला मात्र त्या अन्नाच्या दृश्याने काय लावलेलं होतं, वेड लावलेलं होतं. म्हणजे त्याला समोर दिसायला बट खाताही नाही, दिसायला बट खाताही नाही. म्हणजे त्याची आई फाडालेलं त्याला दिसायलंय की नाही. तर त्या अन्नाच्या दृश्याने त्याला काय लावलं होतं, वेड लावलेलं होतं. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे. तर तशाच प्रकारे जे फूडचं टिअर म्हणजे फूड फाडणे त्याला सुद्धा आवडत होतं. स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वेट इट. तर आपली सुद्धा चोच घासणे, तिला धार लावणे हे सुद्धा त्या पक्ष्याला आवडत होतं, त्या सीगल्सला आवडत होतं, म्हणून त्याला त्याच्यानं वेड लावलं होतं. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तर गा 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 असं त्याने त्याच्या आईकडे थोडीशा अन्नाची विनवणी केली. काय केली, विनवणी केली. बेगिंग मीन्स काय, विनंती केली. कोणाकडे, कशाची, हा, टू गिव्ह समथिंग टू ईट. तर काहीतरी खायला द्यावं असं त्याने आईकडे रिक्वेस्ट केली. ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तर त्याच्यासाठी थोडस अन्न आणावं म्हणून त्याने त्याच्या आईकडे रिक्वेस्ट केली. बट हर मदर गॉ कूल अह. त्याची आई मात्र त्याच्या प्रत्युत्तर ओरडले. गॉ कूल अह. शी स्क्रीम्ड बॅक डिरायसिव्हली. ती मात्र अतिशय उपहासतेने ओरडली, अतिशय उपहासतेने ओरडली. बट ही कीप कॉलिंग प्लेंटिव्हली. बट त्याने मात्र केविलवाने आपलं रिक्वेस्ट करत राहिला. केविलवाने काय करत राहिला, रिक्वेस्ट करत राहिला त्याने अतिशय कळकळी विनंतीच्या स्वरामध्ये, कळकळीने. बिकॉज का, तर त्याच्या पोटामध्ये खायचा कचरा सुद्धा नव्हता, अन्नाचा होता का नाही. प्लेंटिव्हली मीन्स काय, केविलवाने. प्लेंटिव्हली अँड आफ्टर अ मिनिट और सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. मग काही नंतर, एका मिनिटाच्या नंतर त्याने अतिशय आनंदाने चित्कारले. कशी चित्कारले, आनंदाने. त्यानं थोड्या वेळानं, एका मिनिटाच्या नंतर आनंदाने चित्कारले. His mother had picked up a piece of the fish. त्याच्या आईने एक पीसचा तुकडा उचललेला होता. His mother had picked up a piece of the fish. तर आयडेंटिफाय द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स. या वाक्याचा काळ कोणता आहे, हिज मदर हॅड पिक्ड. पास्ट परफेक्ट टेन्स. हिज मदर हॅड पिक्ड. His mother had picked up a piece of the fish and was flying across steam to him with it. तर त्याच्या आईने एक माशाचा तुकडा आपल्या पायामध्ये धरला आणि त्याच्याकडे उडत येत होती, म्हणून त्याने थोडस जॉयफुली स्क्रीम काढली. कशी काढली, जॉयफुली म्हणजे आनंदाने चित्कारला. तो कसा चित्कारला, आनंदाने. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. म्हणजे ती जसं जसं जवळ येऊ लागली तसं तसं तो त्या घटकावरती पाय आपटून अतिशय उत्सुकतेने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. आणि तिच्याकडे त्याने थोडासा झुकला होता. कोणीकडे झुकला, तिच्या मदरकडे. कोणीकडे झुकला, मदर. ही लीन आउट एगरली. तर त्याने उत्सुकतेने झुकले. कसे झुकले, उत्सुकतेने. ही लीन आउट एगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. त्या रॉकवर त्याने आपल्या पायाने आपटत म्हणजे नाचत उड्या मारू लागला की त्याला आता खायला भेटणार आहे. ट्राइंग टू गेट नियरर टू हर. तर तो आता तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. ॲज शी फ्लो अक्रॉस म्हणजे ती जशी जशी उडत येऊ लागली तशा प्रकारचा तो काय करू लागला, तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू. अंडरस्टँड. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी halted, her wings motionless. परंतु ती अगदी त्याच्या जवळ येऊन पोहोचली तेव्हा ती तिथं थांबली. तिचे जे पंख आहेत ते स्तब्ध झाले. मोशनलेस मीन्स तिचे पंख कसे झाले, स्तब्ध झाले. ती तिथे थांबली. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless. The piece of the fish in her beak almost within reach of his beak. तर ते माशाचा तुकडा अगदी त्याच्या चोंचीच्या जवळ आलेला होता आणि ती तिथे थांबलेली होती. ती तिथे थांबलेली होती. समजून आले ना.
he waited a moment in surprise, wondering why she did not come nearer. तर तो तिथे प्रतीक्षा करू लागला. काही वेळ त्याला आश्चर्य वाटले की ते तिथं का थांबली, जवळ का येत नाहीये त्याची आई, असं त्याला वाटलं. अँड देन मॅडेंड बाय हंगर ही डायव्हर्ट ॲट द फिश. नंतर त्याने भुकेने अतिशय व्याकुळ झालेला तो पक्षी त्या फिश कडे त्याने झेप घेतली. कुणीकडे झेप घेतली? फिश कडे झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू स्पेस. मग मोठानं असा किंचाळत तो खालच्या दिशेने वरून असा झेपावला गेला. खालच्या दिशेने तो झेपावला, त्या अंतराळमध्ये तो झेपावला गेला. Then a monster's terror seized him and his heart stood still. तर अत्यंत धक्कादायक असा भीतीने त्याच्या हृदयाला काय ठोका चुकला, त्याच्या हृदयाचा ठोका चुकला आणि त्याला खूप भीती वाटली. ही कुड हिअर नथिंग. तर त्यानं काहीच ऐकू शकला नाही, तो सुन्न झालेला होता. ही कुड हिअर नथिंग. तर तो काहीच ऐकू शकला नाही. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउट. परंतु काही वेळाच्या नंतर त्याचे जे पंख आहेत ते मात्र बाहेर हवेमध्ये पसरलेले होते. स्प्रेड म्हणजे काय? त्याचे पंख जे आहेत कुणीकडे पसरलेले होते? आउटवर्ड्स. कुणीकडे पसरले? आउटवर्ड्स. बाहेरच्या दिशेने त्याचे पंख पसरलेले होते. आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू स्पेस. He could hear nothing, but it only lasted a minute. The next moment, he felt his wings spread outwards. The wind rushed against his breast, feathers, then under his stomach. तर जे वारा आहे ते त्याच्या छाती खालून, त्याच्या पंखा खालून जात होता, त्याच्या पोटा खालून जात होता, त्याच्या पंखा खालून जात होता. He could feel the tip of his wings cutting through the air. तर त्याला वाटले की त्याच्या पंखाचे जे टोक आहेत ते हवेला कापत पुढे जात होते आणि तो अतिशय आनंदाने तो हवेमध्ये आता उडत होता. He was not falling headlong now. तर तो आता खाली पडणार नव्हता. He was soaring gradually downwards and outwards. तर तो हळूवारपणे खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने आता भराऱ्या घेऊ लागला, गिरक्या घेऊ लागला. He was no longer afraid. तर त्याला आता अजिबात भीती वाटणार गेली. He just felt a bit dizzy. He just felt a bit dizzy. त्याला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटलं. मात्र आता तो घाबरली, त्याला भीती वाटणार गेली. तो आनंदाने उडू लागलेला होता. तर इथं आपला एक्स्ट्रॅक्ट नंबर 2 हा संपला. याच्यावर आपण एक्सरसाइज करूया. ओके. Yes.